आमंत्रित करतो आणि विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे शिल्पकार, जगतविख्यात विश्वविख्यात थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांना प्रथमतः या महाराष्ट्र साहित्य सभागृहामध्ये अभिवादन करतो, वंदन करतो. गुलमोहर वर्ल्ड फाउंडेशन आणि लवजी समता परिषद यांच्या वतीने आद्य क्रांतिगुरू लवजी वस्ताद साळवे यांच्या नावे आज या ठिकाणी पुरस्कार वितरण होतं. या प्रसंगी मंचकावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय अंकलजी सोनवणे साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र आदरणीय अनिलदादा हदागळे, त्याचबरोबर आमचे मित्र आदरणीय विजय बापू डाकले, रामभाऊ कसबे, राजूभाऊ आडागळे, त्याचबरोबर या कार्यक्रमाचे जे पुरस्कर्ते आहेत, ज्यांना आद्य क्रांतिगुरू लवजी वस्ताद साळवे युवा प्रेरणा हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात आला, असे आदरणीय उमेशजी आणि उपस्थित समोर बसलेले सर्व बांधव आणि भगिनींनो. खरं तर उमेशजी आमच्या सारख्याला सवय नाही अशा सभागृहामध्ये वगैरे बोलण्याचं, आम्ही रस्त्यावर बोलणारी माणसं, परंतु अनिल दादाने मला आजच्या या कार्यक्रमाला या ठिकाणी आमंत्रित केलं. खरं तर त्यांच्या संस्थेचा आज वर्धापन दिन आहे. अनेक वर्धापन दिनाचे कार्यक्रम आपण पाहतो. अनेक संस्था, अनेक संघटना, अनेक वेगवेगळे पक्ष असतील, वेगवेगळ्या पद्धतीने आपापले वर्धापन दिन साजरे करत असतात. ढोल ताशाच्या गजरामध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी साजरा कार्यक्रम करत असताना मात्र खरं अनिल दादाचं मी या ठिकाणी मनापासून कौतुक करेन की आपल्या संस्थेचा पहिला वर्धापन दिन आहे आणि अशा वर्धापन दिनाच्या प्रसंगी त्यांनी जे कार्यक्रम या ठिकाणी घेतलेले आहेत की एक सामाजिक क्षेत्रामध्ये, वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारा आपला तरुण, एक सहकारी, त्यांच्या कामाची पावती त्यांना या पुरस्काराच्या माध्यमातून या ठिकाणी प्रदान करत असतानाच त्यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये जे विद्यार्थी या ठिकाणी काम करत आहेत अशा विद्यार्थ्यांनाही या ठिकाणी त्यांनी पुस्तकं देण्याचा उपक्रम घेतला. खरं तर अनिल दादाच्या सगळेच कार्यक्रम त्यांचे अगदी तोडीचे असतात. प्रत्येक त्यांच्या कल्पना, त्यांचे योजना अनेक याच्यामध्ये क्षेत्रामध्ये खरं तर अनिल दादांनी आपला ठसा उमटवलेला आहे. आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी हा पुरस्कार वितरण होत असताना खरं तर उमेशजी आपण मगाशी बोलला, दादांनी या ठिकाणी आपल्या मनोगतामध्ये या ठिकाणी व्यक्त झालेले आहे की खरं या पुरस्काराने आपली जबाबदारी वाढलेली आहे. अनेक आपण याच्या अगोदर पुरस्कार स्वीकारले असतील. यापूर्वीचा पुरस्कार आपल्याला संजय भाऊ यांनी प्रदान केला, त्याबद्दलही आपण या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. मात्र आद्य क्रांतिगुरू लवजी वस्ताद साळवे यांच्या नावे जो पुरस्कार आहे तो इतका अमूल्य असा पुरस्कार तुम्हाला मिळालेला आहे. फार मोठा पुरस्कार हा आपल्याला या आजच्या दिनी या ठिकाणी मिळालेला असताना आपण त्या पुरस्काराचं निश्चित भविष्यामध्ये गांभीर्य लक्षात घेऊन येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने आपण काम केलं, रुग्णांची सेवा केलीत, गोरगरिबांना या ठिकाणी मदत केली. आपण या ठिकाणी बोलत असताना एक जो संदर्भ दिला, जो लातूरच्या मुलीचा दिला, सर्वात पहिला फोन त्या मुलीचा मला आला होता, तिच्या नातेवाईकाचा. मी आमच्या शहराचे पदाधिकारी नितीन भाऊ वायदंडे त्यांना निरोप दिला होता. मी बाहेर होतो आणि त्यावेळेस त्यांनी मला वाटतं आपल्याशी चर्चा वगैरे करून मग तो त्या बिलाच्या संदर्भामध्ये आपण त्या ठिकाणी खूप मदत केली. आपले या ठिकाणी खरंच मी आभार व्यक्त करेन की एकंदरीत सध्याची परिस्थिती पाहत असताना मीही स्वतः पुणे महानगरपालिकेमध्ये सेवा करत होतो, आरोग्य खात्यामध्ये काम करत होतो आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना खरं तर आमच्यासारख्याची तर फारच वाईट परिस्थिती आहे की या ठिकाणी पुणे शहरामध्ये स्वच्छतेमध्ये काम करणारा सर्वात जास्त समाज हा आमचा समाज आहे आणि या ठिकाणी काम करत असताना खऱ्या अर्थाने आता तर सध्या म्हणजे नोकऱ्या सगळ्या म्हणजे खाजगीकरण सुरू झालेलं आहे आणि बहुसंख्य प्रमाणामध्ये तुम्ही पुणे महानगरपालिकेत जर पाहिलं तर कंत्राटी पद्धतीने या ठिकाणी अनेक लोक या ठिकाणी काम करतात. हजारो सेवक आमचे या ठिकाणी काम करत असताना घाणीमध्ये, कचऱ्यामध्ये, त्या ठिकाणी गटारीमध्ये उतरून त्या ठिकाणी त्यांना काम करावं लागतं आणि हे काम करत असताना मात्र त्यांना काही कुठला आजार झाला किंवा काय झालं तर पुणे महानगरपालिकेसारखी ती त्यांची जबाबदारी घेत नाही
आणि दुर्दैवाने एकंदरीत जर पुण्यातली जर परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी ज्या पद्धतीने हॉस्पिटलनी धंदे चालवलेले म्हणजे कसाई खाना म्हटलं तर वावगं ठरायचं नाही अशा पद्धतीने पुणे शहरामध्ये या हॉस्पिटलचे या ठिकाणी कामकाज चाललेलं आहे. निव्वळ लुटायचा धंदा त्या ठिकाणी सुरू आहे. अगदी मी मागच्या आठवड्यामध्ये माझ्या आईला घेऊन गेलो होतो रुबी हॉलला, तिला तपासणी करायची होती. परंतु त्या ठिकाणी तिचं नाव रजिस्टर करताना मला 1200 रुपये त्या ठिकाणी फीस भरावी लागली. 1200 रुपये फीस भरली. डॉक्टर भूषण दाडे म्हणून त्या ठिकाणी डॉक्टर होते, त्यांच्याशी गेलो. फक्त 3 ते 4 मिनिटं आम्हाला बोलायला भेटले. म्हणलं 3 ते 4 मिनिटाची तुम्ही 1200 रुपये घेता, म्हणलं करणार का? की या ठिकाणी हा हॉस्पिटलचं भाडं त्या ठिकाणी ते लक्झरियस त्या ठिकाणी बसायला वगैरे आम्हाला सर्व व्यवस्था चांगली होती. अगदी एसी मध्ये त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी चर्चा केली. म्हणजे निव्वळ ज्या पद्धतीने हे चाललेलं आहे की म्हणजे गरिबांनी ते रजिस्ट्रेशन फी तरी कशी भरायची. आणि मग अशा पद्धतीने मग हॉस्पिटलचं जर पाहिलं आपण तर ज्या पद्धतीने या ठिकाणी लुटालूट निव्वळ या ठिकाणी चालू आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी अंशदायी योजना काहीतरी सुरू केलेली आहे. जे रहिवासी तिथले म्हणजे जे गरीब आहेत, ज्यांचं मला वाटतं कदाचित 2.5 लाखाच्या खाली ज्यांचं उत्पन्न आहे, त्यांना या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून एक कार्ड दिलं जातं. 230 रुपये त्याची काहीतरी मंथली वार्षिक फी आहे मला वाटतं ती. आणि त्या 230 रुपयामध्ये वर्षभरासाठी त्यांना तिथे हॉस्पिटलमध्ये त्यांना ट्रीटमेंट फ्री दिली जाते. आणि त्याचबरोबर महानगरपालिकेच्या माध्यमातून जर यांना प्रायव्हेट हॉस्पिटलला जर ऍडमिट करायचं असेल ना, त्या ठिकाणचा जर खर्च तर ते जवळजवळ 1 लाख रुपये काहीतरी महानगरपालिका त्या ठिकाणी अदा करते. मात्र एकंदरीत जर परिस्थिती पाहिली की हॉस्पिटलमध्ये गेल्यापासून की 50,000 भरा, 1 लाख भरा, 2 लाख भरा, अशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रचंड पिळवणूक या पुण्यासारख्या ठिकाणी अनेक ठिकाणी या हॉस्पिटलच्या माध्यमातून हे मोठे मोठे जे काय व्यावसायिक झालेले ते कसाई लोक या ठिकाणी ते लुटत असताना निश्चित आपल्यासारख्या अनेक असंख्य रुग्ण सेवकांची या ठिकाणी या महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने गरज आहे. की ज्या पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी आम्ही पाहतोय की अत्यंत आणि एकंदरीत या ठिकाणी जो जाणारा जो वर्ग आहे की त्या अगदी हातावरची बोटं असणारा जो वर्ग आहे त्यांची फार दयनीय अवस्था होती. आपण जे लातूरचं उदाहरण दिलं, अगदी जमीनही विकली, घरही विकलं त्यांनी. त्या मुलीचं त्या ठिकाणी ट्रीटमेंट करत असताना त्यांनी सर्वस्व आपलं त्या ठिकाणी विकून शेवटी हातामध्ये त्यांचे काय पडलं तर मृत त्या महिलेला घेऊन त्या ठिकाणी जावं लागलं. अशा परिस्थितीमध्ये निश्चित आपण काम करताय, फार उल्लेखनीय काम करताय. मात्र ते काम करत असतानाच आपल्याला ज्या महामानवाच्या नावे या ठिकाणी पुरस्कार दिलेला आहे, हा पुरस्कार फार पवित्र पुरस्कार आपल्याला मिळाला ह्याची जाणीव आपल्याला मात्र असली पाहिजे. कारण आपल्या माहितीसाठी सांगतो, हा देश स्वतंत्र झाला 1947ला. मात्र ह्या देशाला स्वतंत्र करण्याची सगळ्यात पहिली मुहूर्त वेळ जर कोणी लावली असेल तर ते आद्य क्रांतिगुरू लवजी वसंत साळवेंनी 1822ला या पुण्यामध्ये गल्सपेटला तालीम उभी करून या ठिकाणी सगळ्यात पहिली क्रांती शाळा या देशामध्ये या ब्रिटिशांच्या विरुद्ध ज्यांनी स्थापन केली ते म्हणजे आद्य क्रांतिगुरू लवजी वसंत साळवे. प्रचंड त्यांचं महान कार्य या देशासाठी झालेलं आहे. तुम्ही अखंड देशाच्या सर्व स्वातंत्र्य लढ्यातील सर्व क्रांतिकारकांचा, स्वातंत्र्य सैनिकाचा जर इतिहास जर आपण जर या ठिकाणी पाहिला तर एकही तुम्हाला योद्धा किंवा वीर पुरुष असं दिसणार नाही की ज्यांनी बिगर लग्नाची क्रांती केली असेल. एकमेव योद्धा आहे की ज्यांनी बिगर लग्नाची क्रांती केली, ज्यांनी 25 नोव्हेंबर 1817ला खडकीच्या रणांगणामध्ये आपल्या वडिलांच्या समाधीजवळ त्यांनी त्या ठिकाणी थांबून शपथ घेतली की जगेन तर स्वराज्यासाठी, मरेन तर स्वराज्यासाठी, जोपर्यंत या देशातून मी ब्रिटिशांना हद्दपार करणार नाही तोपर्यंत मी लग्न करणार, अशी प्रतिज्ञा घेतली. आणि ती प्रतिज्ञा त्यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत 17 फेब्रुवारी 1881ला त्यांचं निधन झालं. आता पुढच्या महिन्यामध्ये ती पुण्यतिथी आहे त्याची. एवढं प्रचंड त्यांनी कार्य आपल्या संपूर्ण 86 वर्षाच्या कार्यकालामध्ये त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आठवण पाहतो या ठिकाणी. मात्र त्या क्रांती शाळेच्या बाबतीत जर बघायचं झालं तर आज त्या क्रांती शाळेच्या माध्यमातून त्यांनी असंख्य क्रांतिकारक घडवले. म्हणजे एकमेव अशी या देशातली क्रांती शाळा होती की ज्या ठिकाणी एका बाजूने त्या ठिकाणी वासुदेव बळवंत फडके सारखे असतील, केरू नाना छत्रे सारखे असतील, सागरकर सारखे असतील, असे असंख्य क्रांतिकारक एका बाजूने घडवत असताना दुसऱ्या बाजूला ज्योतिबा फुले असतील, सदाशिवराव गोवंडे असतील, गोरा परांजपे असतील, असे असंख्य समाज सुधारक देखील त्याच तालमीतून त्या ठिकाणी एका बाजूने त्यांनी निर्माण केले. म्हणजे अशी क्रांतीशाळा तुम्हाला या देशामध्ये कुठे पाहायला मिळणार नाही की एका बाजूने असंख्य क्रांतिकारक आणि दुसऱ्या बाजूने सामाजिक सुधारणेचा लढा देणारे या ठिकाणी त्यांनी समाज सुधारक या ठिकाणी निर्माण केले. अशा पवित्र व्यक्तीचा, पवित्र योद्ध्याचा नावे आपल्याला या ठिकाणी पुरस्कार प्राप्त होतोय. निश्चित ह्याचं फार मोठं महत्व आहे. याच्या पुढे तुम्हाला अनेक या ठिकाणी पुरस्कार मिळतील देखील. मात्र हा पुरस्कार फार अलौकिक असा हा पुरस्कार आपल्यासाठी आहे. कारण हा एकमेव असा योद्धा होऊन गेला की ज्यांनी या देशामध्ये अविवाहित राहून तर क्रांती केलीच केली,
मात्र दुर्दैवाने इथल्या व्यवस्थेने मात्र त्यांना अंधारामध्ये ठेवलं. फार उपेक्षित या ठिकाणी त्यांना ठेवण्यात आलं. त्यांचा इतिहास या ठिकाणी मांडला गेला नाही. त्यांची या ठिकाणी आम्ही पाहतो की त्यांच्या अनेक शिक्षकांची या ठिकाणी पुतळे आहेत, त्यांची स्मारकं आहेत, त्यांचं राष्ट्रपुरुषांच्या यादीमध्ये नाव आहे. मात्र दुर्दैवाने आद्य क्रांतिगुरू लवजी वासुदेव साळवेंचं या ठिकाणी राष्ट्रपुरुषाच्या यादीमध्ये देखील नाव नाही. केंद्रीय यादी तर सोडूनच द्या, मात्र दुर्दैवाने या महाराष्ट्र राज्याच्या देखील ज्या राष्ट्रपुरुषांच्या याद्या आहेत त्याच्यामध्ये देखील आद्य क्रांतिगुरू लवजी वासुदेव साळवेंचं नाव नाही. अशा उपेक्षित आणि महान योद्ध्याच्या नावे आज आपल्याला पुरस्कार मिळालेला आहे. निश्चित त्याचं फार मोठं महत्त्व या ठिकाणी आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये आपण निश्चित त्या पद्धतीने या ठिकाणी काम कराल. मात्र मला पुनश्च एकदा अनिल दादाचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे की या ठिकाणी अशा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अशा महान व्यक्तीला या ठिकाणी आपण पुरस्कार दिला की ज्यांनी अनेक वर्ष आपली या ठिकाणी गोरगरिबांसाठी, दीनदलितांसाठी या ठिकाणी रुग्णाच्या या ठिकाणी हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी सेवा दिलेली आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी विद्यार्थ्यांच्या बाबतीत या ठिकाणी जे त्यांना या ठिकाणी सहकार्य केलं, पुस्तकं या ठिकाणी त्यांनी वितरित केली. खरं तर दादा आपल्याबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. अनेक बाबतीत आपण या ठिकाणी आजपर्यंत सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. अनेक मित्रमंडळी, खरं तर आम्ही या ठिकाणी मंचकावर बसलोय, आमच्यापेक्षा कितीतरी महान आणि कितीतरी विद्वान अशी लोक आमच्या समोर या ठिकाणी बसलेले आहेत. खरं तर मला इथं आल्यापासून मला इथं कसं तरी म्हणजे बसायला म्हणजे मी अवघड मला वाटतंय मागापासून की अनेक अगदी आमचे सुगावकर सारखे असतील, अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी आमचे मार्गदर्शक मंडळी खाली आहेत आणि आम्ही या ठिकाणी वर बसलोय. निश्चित त्यांच्या समोर बोलणं देखील या ठिकाणी हे नाही. खरं तर या ठिकाणी या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण जो उपक्रम या ठिकाणी घेतला, निश्चित पुनश्च एकदा आपले या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी उमेशजी चव्हाण यांना पुढील कार्यास लवजी शक्ती सेनेच्या वतीने, वैयक्तिक माझ्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देऊन ज्या ज्या ठिकाणी आमच्या सारख्याची आपल्याला गरज असेल निश्चित त्या त्या क्षेत्रामध्ये त्या त्या ठिकाणी आम्ही सदैव आपल्या सोबत राहू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. सर्वांना क्रांतिकारी जय लवजी.